रामटेक मतदारसंघावरून ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार गटामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। रामटेक मतदारसंघावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा आहे। उद्धव ठाकरेंकडे असणाऱ्या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा डोळा असल्याचं समजतंय। तर याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी जितेंद्र आपल्याबरोबर आहेत। जितेंद्र, रामटेकच्या मतदारसंघावरून ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार गटामध्ये रस्सीखेच असल्याचं समजतंय। गौरी, आपण पाहिलेलं आहे की रामटेक लोकसभा मतदारसंघ ही जेव्हा शिवसेना एकीकृत होती त्यावेळी अनेक वर्ष ही शिवसेनेकडे होती आणि त्या ठिकाणी 2 वेळचे जे खासदार आहेत ते निवडून आलेले आहेत। त्यापूर्वीही ती शिवसेनेकडे होती। सध्याचे जे विद्यमान खासदार आहेत ते कृपाल तुमाणे हे आहेत आणि महाविकास आघाडी तर किंवा जे काही सिटिंग गेटिंग आहे त्यानुसार ही जागा शिवसेनेकडे जाण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। मात्र अशात आता शरद पवार गटाने एक बैठक घेत ही जागेवर आपला दावा केलेला आहे। या संदर्भात ग्रामीण आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील आणि स्थानिक पदाधिकारी जे आहेत त्यांची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये माजी आमदार प्रकाश गजबे यांना उमेदवारी देण्यात यावी लोकसभा मतदारसंघासाठी, लोकसभा निवडणुकीसाठी रामटेकमधून, आणि त्यासंबंधीची शिफारस आणि ठराव पारित करण्यात आलेला आहे। तो शिफारस जी आहे ती आता वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार आहे। त्यामुळे येत्या काळात नेमकी ही जागा कोणाला जाते? शिवसेनेला जाते, कारण काँग्रेसनेही दावा केलेला आहे। राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाने देखील आता दावा केलेला आहे। त्यामुळे नेमकी ही जागा कोणाला जाते हे येत्या काळात स्पष्ट होईल। गौरी, नक्कीच काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।